अरे त्याचं म्हणणं कसं आहे माहित आहे का, एखाद्या व्यक्तीसोबत आपण नेहमी बोलतो ना, ते एक हे निर्माण होते त्यांच्या प्रती नाही का आवड. आता तुला तो मी खोटी नाही बोलली ना काकाजी, मी करत होते ना त्याच्यावर प्रेम, म्हणली ना मी करत आहे बा म्हणून. पण मी अशी बी म्हणली ना की वेळ येईन तर मी माझ्या मम्मी पप्पाच्या मनाने लग्न करणार आहे. तर ह्या व्यक्तीने काय म्हटलं, ठीक आहे म्हणे, चालली जाशील म्हणे तू म्हणे, पण तुझं माझ्यावर प्रेम म्हणजे मरेपर्यंत म्हणे मी तुझ्यावर प्रेम करत राहीन म्हणे. असं म्हणल्यावर मी काय म्हणणार आहे मग याला. मी काय तुला विसरणार नाहीये, पण काकाजी लग्नाचा विषय आहे ना, जेव्हापर्यंत माझ्यासोबत होती तेव्हापर्यंत राहायची हो. आतापासून त्याला आपल्या लाईफ मध्ये आणले ना, आतापासून त्याच्यावर आपलं प्रेम लुटवत आहे ना हे. बघ माझा जीव कसं वाटत असेल, मी कसं सहन करू सांगा बरं. पण मी का नको सांगू तुला, सांगणे गरजेचे आहे ना. कसं गरजेचं आहे तुला सांगणे बाप, मग अजून तू असं म्हणतास की नसते चांगली बात, मी नसते चांगली तर मग अजून तुला हट झालं असतं. पण मी सांगितली ना तुला मी की बोलतो बा म्हणून. फक्त बोलतो म्हणले ना, माझ्या याच्यासोबत पण असं आहे, आम्ही लग्न करणार आहोत. सांगितली मी कालच सांगितली, काल एवढं विचारलं म्हणून सांगितले. आजपर्यंत तू खोटंच बोलत आली माझ्यासोबत. काहून खोटं बोलत आली? का मी फ्युचर आहे माझ्या, मी म्हणली नाही तुला मी त्याच्यासोबत लग्न करणार आहे. ज्यावेळेस पासून तुझे हॅक मोबाईल केलं ना मी, त्याच वेळेस पासून हे सगळं निघालं. तुला कितीदा सांगितली. त्याचं नाव नाही घेतली तू, फक्त लग्न करणार आहोत असं म्हणली होती. माझ्या मनामध्ये असं नव्हतं का आतापासून तुझ्या लाईफ मध्ये आहे म्हणून. तो माझ्याशिवाय कोणीच नाही आहे असं वाटत होतं ना. मग ते तुझी गरज कमी आहे त्याच्यामध्ये. हा तर त्याच वेळेस सोडून द्यायचं हो ना. आता हे म्हणायचं आहे, तू मी तुला म्हणत नाहीये की तू माझ्यासाठी मरून जा बा म्हणून. मी म्हणत बी नाही की मला प्रेम कर बा म्हणून. आता तुला कोणती मुलगी म्हणते, कोणती मुलगी? एवढे मुलं फाशी लागतात, एवढं मुलं फाशी लागतात. मला सांग, तुला काय केलंस? माझ्या प्रेम केलं असताना की माझी बदनामी नसतंच केलं तुला. हा नाही केलं मी तुझ्यावर प्रेम, काहीच नाही. हो नाही केलं ना, मी म्हणत आहे ना नाही केलं तुझ्यावर काहीच. आजपर्यंत होतं हे टाइमपास होतं, तुला युज करायसाठी लागलो होतो मी. ठीक आहे, झालं ना. काय झालं म्हणत आहे यार तू सगळं माझं नाही का. मी मुलगी आहे, तू समजून घे. हो ठीक आहे, नाही समजत मला दिमाग नाहीये, मी मला दिमाग नाहीये. ठीक आहे, ऑफिसली नाहीये, कारण तू माहिती आहे का स्वतःला बरबाद तर करून राहिलास आणि दुसऱ्याची बी लाईफ खराब करत आहेस आपल्यासोबत. करेन, झालं माझं तर गेलं आहे, मी करेन अजून स्वतःला बरोबर. स्वतःला नाही करून राहिलास तू, स्वतःला नाही करत आहेस साहिल, मला करून राहिलास तू. काल एवढ्या म्हणत आहे काकाजी याला, काल एवढ्या काकाजी की माझ्यासाठी तू काही कर. तुला सांगता ह्या गोष्टी नाही का गरज आहे दाखवायची एवढा प्रेम करतो म्हणून. हात काढून कुणाला माहित होते माझ्यावर एवढा प्रेम करते म्हणून. पागलपणाची हद असते कोणती बी. हात काढून मी काही दाखवणार नव्हतो. ठीक आहे. ए साहिल, आवाज येत आहे? होय बोल ना. मी काय म्हणताय, हे झालं ना तुझं आता, हे बंद करून दे आता. तो नाही होत आहे ना तुझ्यानं, तर बंद करून दे. नाही होत आहे, हे सगळं मला त्रास होतो ना हर वेळेस. हा तर फोन आता याच्यानंतर फोन पण नाही उचलायचा ना, फोन पण नाही कर म्हणायचा कुणाला. काल सगळं मम्मीने टेन्शन घेतलं नव्हतं ना माझ्यापासून. मग साहिल तू एक काम कर. कोण बोलताय? हॅलो, फोनवर कोण आहे? माझं मेहुणा आहे. एवढा लोड काय घेत आहे? तुला काय वाटतं तुझ्यात क्वालिटी नाही का? तुला मागे म्हटलं पुण्याला जायची काही गरज होती का तुला? आपल्याकडे एवढा टॅलेंटेड आहे, कोणत्या भेटत आपल्या दिमागाचा व्यापार मी फालतू गोष्टींमध्ये टाकलो सगळं. ऐकते का तू? मी काय म्हणताय, हे सर्व सोडून दे आता. कसं आहे माहिती आहे का, एखाद्या मुलीचा जो ट्रस्ट राहते ना, तसंच राहते ना की मुलगी कोणासोबत किती बोलते, का बोलते त्यावर. तुला जेव्हा फर्स्ट टाइम समजला ना की दुसऱ्यासोबत पण बोलत आहे म्हणून, तर जा म्हणायचा तू तिकडेच जा, आपलं नुकसान नाही. आधीच म्हणलो होतो मी, स्वतःहून बोलणे पण बंद करत होतो, स्वतःहून अजून फोन करत होतो. असं वाटत होतं की अजून काहीतरी समजते मला हे आपल्या लाईफ मध्ये इम्पॉर्टंट. अजून रिटर्न गेलो मी तिच्या लाईफ मध्ये, पण आता हे जास्तीच चालत ना, आता नाही होत. तिच्या लाईफ मध्ये जाईल ना. तुला काय, तू स्मार्ट आहेस, तुझा टॅलेंटेड आहेस,
टेक्निकल प्रॉब्लेम असतात. आपल्याकडे एवढा मोठा कंपनीचा सेटअप आहे. हा? जी तुम्ही विचार करा, मी आजपर्यंत आमचं चालू झालं ना, आजपर्यंत तिचं फेस टू फेस बोललो नाही, मी भेटलो नाही. हे कोणतं प्रेम असेल? हे लॉंग डिस्टन्स वालं. तरी एवढं जीव लावलाय ना, तिला काहीच नाही समजत आहे. तू तिला भेटला का? केव्हाच नाही भेटलो मी. का तू पागल आहेस का? हा असा कुठला विषय राहते? एवढा हे नाही करायचा, माहित आहे का? म्हणूनच हे सगळं काय आहे ना, सगळं माझ्याकडून आहे. तिच्याकडून फक्त दाखवणे होता की ती करतो म्हणून. हेच समजून घ्यावं लागेल ना. तू एवढा नाही का लोक घेऊ. आता तू आहेस कुठं? एक काम कर, 2-4 दिवस ठीक आहे. तोच विचार आहे. आणि मी ह्या हालतीमध्ये मी स्वतःला सांभाळू नाही शकत आहे. मी तू आहेस कुठं आता? सूरज जवळ आहे वापी. ए साहिल, आवाज येत आहे का तुला? मी काय म्हणलो, घरी जा तू. हा, घरी जाता का तू? ए साहिल, हो जाता. घरी जा पहिलं. अरे काय करतेस? नाही नाही म्हणत आहे ना तू. कायला टेन्शन घेऊन राहिला तेवढा? कायला बोलून राहिला तू फोनवर? हा, एका वेळेस मी नाही विसरू शकत आहे. अरे तर ते टाइमपास साठी बोलताय तर आपण तुला समजायला पाहिजे ना. मग तिला सांगितलं ना तुला का नाही म्हणून. हो, ते एका वेळेस मी समजून नाही घेऊ शकत ना एवढा. नाही म्हटल्यावर मग तुला समजायला पाहिजे ना का नाही म्हणत आहे तर तू डायरेक्ट म्हण ना तिला, फोन नाही करायचा मला म्हणून. हा, काकाजी तुमचा आवाज नाही येत आहे बरोबर. काही नाही. चॅलेंज आहे. काकाजी ते म्हणत आहे, पण आपल्या दिमागाचा वापर नाही. आजपर्यंत मी फालतूच गोष्टीमध्ये गेलो आहे. असंच वाटून राहिलं. आता स्वतःला बजेट. हॅलो दादा, दादा कोण बोलत आहे? हा, काकाजी होत माझं. हा, काकाजी होत आमच्या गावचे. अरे साहिल, मी काय म्हणताय, नाही म्हणताय ना तर राहू दे ना. टेन्शन नको हो. हा, आपण मग गावी गेल्यावर पाहू ना मग काय करायचं आहे का नाही. मग पाहू आपण. टेन्शन तू तो नाही घेत आहे. टेन्शन मला देता येतो. अरे यार, तो तुला नाही करायचं आहे तर मग फोन कशाला करते का त्याला? मी कधी फोन केली यार? मी कधी केली फोन? मेसेज कशी करते मग त्याला? मी काय केली? तो स्वतः माझ्यापासून तो हात काढत आहे ना. मग मी म्हणणार की नाही म्हणणार? अगं मला हे समजते, तुला करायचं नाही त्याच्यासोबत, काही करायचं नाही तुला त्याच्यासोबत, तर तू त्याच्यासोबत हा, तर मग कशाला? त्याला समजायला पाहिजे ना मग मीची बरबादी कशी करू बा म्हणून. नाही पण मला हे समजते, तुला त्याच्यासोबत काहीच करायचं नाही आहे. आजपर्यंत एक अट्रॅक्शन होतं का तुझं? हॅलो साहिल, थांब थोडसा. हॅलो ग. हो हॅलो. हो ठीक आहे. हॅलो ग, बोलताय का? मी काय म्हटलं, मी त्याच्यासोबत तुला काहीच करायचं नाहीये, ठीक आहे? तू त्याच्यासोबत बोलते कशाला तू? मी बोलणार काऊन नाही? मला माझ्या दादाला तो मेसेज करते, माझ्या ताईला मेसेज करते, मग मी का नाही म्हणणार? म्हणजे तुझ्या ताईला दादाला मेसेज करते का? हा, धमकी देत आहे तो मला, मी करीन बा म्हणून, मला जसं वाटतं तसं.
अगं पण तू डायरेक्ट सांगून दे ना त्याला का मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही, मी तुझ्यासोबत मी बोलत नाही सांगली आता. ना, मी म्हणली ना मी पण आता तू पण म्हणून दे ना मी बोलत नाही म्हणून तुझ्यासोबत. पण त्याने का डायरेक्ट म्हणलं तर मग त्याने म्हणलं की मी आधी सांगितली काकाजी याला की तो म्हणे जोपर्यंत बोलायचं आहे तू बोल म्हणे, तुला जेव्हा लग्न करायचं आहे तू तेव्हा जाशील म्हणे, तरी बी मी तुझ्यावर प्रेम करत राहीन म्हणे. तर हो तो प्रेम करत राहील तर करू दे त्याला, पण तू मग मला सांगा ना, माझ्या फॅमिलीला काही गरज आहे का मेसेज करून सांगायची? नाही पण त्याला समजत होता ना, पण तू बोलत होती पण तुला नव्हता समजत का मी प्रेम करत आहे का काय करत आहे, म्हणून त्याला समजत होतं ना, त्या वन साइड प्रेम होता ना त्याचा. मी नाही केलं त्याच्यासोबत टाइमपास, कारण माझी सिच्युएशन आहे अशी म्हणून मी त्याला सांगितली, मी त्याच्यासोबत खोटी नाही बोलली. अगं हो तुझी सिच्युएशन आहे हे ठीक आहे, तुझा प्रॉब्लेम आहे ना. हा तर मग माझे प्रॉब्लेम आहे ना ते, मी म्हणत आहे ना याला की तू स्वतःला काही नको करू बा म्हणून. नाही पण तुझा माझ्याकडून काही आहे प्रॉब्लेम म्हणून म्हणजे तुझा प्रॉब्लेम तूच त्याला सांगितली असतील ना पहिल्यांदा. सांगितली ना, मी म्हणली ना मी माझ्या मम्मी पप्पाच्या मनाने लग्न करणार आहे बा म्हणून. हा ठीक आहे, मग तू त्याच्यासोबत बोलून कशी राहिली मग, का मला दुसऱ्यासोबत लग्न करायचं आहे साहिल मला सांगून दे का मी तुझ्यासोबत बोलत नाही. मी त्याला मेसेज नाही केली, मी ना डायरेक्ट म्हणली ना मला नाही बोलायचं आहे आता म्हणून, मग तो माझ्या फॅमिलीला मेसेज करेन, माझ्या फॅमिलीला नाही जेव्हा तू हे सांगितलं तेव्हा त्यानं मेसेज केला का आता केला? तो मेसेज मी म्हणते त्याला, मी डायरेक्ट म्हणली की मी नाही बोलत बा आता म्हणून ना, मला नाही बोलत ऐकू म्हणे आय लव्ह यू म्हणे, तू बोल नाही यार म्हणे प्लीज म्हणे, कॉलवर कॉल विचारा त्याला, खुद विचारा तुम्ही नाही केलं का बाबा? केलं ना, आजपर्यंत मी गलतीच केलं एक प्रकारे तुझ्यासोबत आहे जबरदस्ती करून. मग आता का गलती करीत असते माझ्या फॅमिलीला सांगू? मी आजपर्यंत गलतीवर गलती करत होतो ना, आणि आता पण करेन गलतीवर गलती. काय करायची मी नाही सांभाळू शकत नाही, मी 2 दिवसासाठी गावी येतो आता. हॅलो हॅलो हा हॅलो ग आया हॅलो आया हॅलो साहिल, हा बाबू मी का म्हणलो, तुझ्यात एवढं टॅलेंट आहे जे पोरगी नाही ज्याच्यात खेळ तू एक काम माझ्यासोबत राहील आपल्याला 2-4 दिवस येत. ओके विचार येऊनच बहुत काही समजत नाही आता काय करावं म्हणून. असा नाही. हॅलो हा हा कुठं राहते विचार, तू कुठं राहते? तू पण नागपूरलाच राहते. घरी जा, तुझ्या रूम पार्टनरचा नंबर पाठव मला पहिले. का साहिल जाणार आहे घरी जाणार काहून, तू असं काहून करून राहिला? ते सगळेजण रूम पार्टनर आहेत, त्यांच्या समोर आता कसं वाटलं तर सगळे रूम पार्टनर आहेत ना रूमवर, आता त्यांच्या समोर कसं वाटेल? अरे तर बोलू तुम्हाला पर्सनल कॉल करते मला आता. नाही तू अशीच बोल, सगळ्यांना माहिती झाली पाहिजे. का बोलू मी अशी बोलू मी? तुला आता मी नव्हती बोलत, तुला मेसेज करून मला म्हणला नाही की कॉल कर बा म्हणून. जे काही आहे ते आता क्लिअर कर, डबल फोन करायचा नाही तू. मी नाही करत ना. हॅलो साहिल घरी जा. हा हॅलो हो जातो. हॅलो बापू मम्मीकडे दे बरं फोन. हॅलो बापू मम्मीकडे दे फोन, मम्मीकडे दे बरं फोन. मम्मी पण आहे का लाईन मध्ये? बापूने फोन केला ना आता, मम्मीकडे म्हणत आहे. मम्मीकडे दे ना. अरे तू आता त्या वहिनीकडे फोन नको देऊ, तू काय अजून त्याला टेन्शन देतेस? त्यांना कशाला तू इन्व्हॉल्व करत आहेस आता? टेन्शन घेतील ना रे. हॅलो हॅलो मम्मी, मम्मी
मम्मी हा. काट बरं फोन थोडा, मी करतो फोन तो. हा? फोन काट म्हणतो, मी करतो आता. ए पिऊ बाळा नेऊन हा ठेव बोला तिकडे. आता. नेऊन ठेव मा. कटला का फोन? हो. घरी का करतेस? घरी बाबू ते घरी टेन्शन घेतात रे मग. काल पण तसंच मी झालं काकाजी होतं. मी काय म्हणत आहे काकाजी याला, तू स्वतःची बी लाईफ बरबाद नको करूस आणि दुसऱ्याची बी नको करूस. तू कुठची आहेस ग? कोणत्या एरियातली आहेस तू? मी भंडारा एरिया मधली आहे. भंडारा एरियामधली आहेस का? ओके. साहिल तू कुठे आहेस आता? सुरत जवळ. हो का? सुरत जवळ? वापी. अच्छा. आणि हा बरं, सुरतला आपले काउंटर्स आहेत ऑलरेडी, तुला माहित असतील. ग्रुपवरून तू नंबर घेशील ना? गुजरातमध्ये आपला हा हो, गुजरात सुरतमध्ये आपले चांगले आहेत. ठीक आहे, सगळे काही टेन्शन नाही. तुला काही गरज असेल तिकडे तर काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला माहिती आहे तुझा सगळं आपला व्यवस्थित आहे ना काम तिकडे. हा, तर दुसरी गोष्ट पाय, आता हे पोरगी भंडाऱ्याची आणि तुझा हे कोण आहे ग? लग्न कुठं होत आहे तुझा? मुलगा कुठचा आहे? पुण्यामध्ये राहते तो. पुण्यामध्ये राहते. हो, कुठचा तो? माझे तिकडलाच गावचाच हो आहे. का? अच्छा. त्याची कास्ट ना तुझी कास्ट कोणती आहे? सेम आहे माझी कास्ट. सेम म्हणजे? एससीच आहे. अच्छा. पाय साईल, एक तर कसा कास्ट मध्ये पण डिफरन्स होत आहे नाही का. दुसरी गोष्ट तिला मी म्हणली आधीपासून काकाजी मी याला म्हणली नाही पण तुझी चूक कशी आहे माहित आहे का? तुला जर तो मुलगा आवडत होता तर इथंच याला ब्रेक करून टाकायला पाहिजे होतं. कशाला? गरजच नाही ना. मी तेच म्हणत आहे ना. मी टाइमपास करायसाठी भरपूर आहेत, मन मनोरंजन करायसाठी भरपूर आहेत. एक तर मी सांगितली काकाजी याला, मी सांगितली याला नाही, तू मगाशी बोललीस ना. काय म्हणे हा? नाही तर तू लग्न होणार आहे म्हणजे कसं, लग्न होणार आहे म्हणजे पण ज्या मुलासोबत लग्न होत आहे ना त्यालाही तू चीट करत आहेस ना. कुणाला आवडेल काय? आपली माहिती आहे माझ्यासोबत बोलते म्हणून. कोणता माझ्यासोबत कोणतं रिलेशन होतं हे माहित आहे का त्याला? सांगितलं मी. काल सांगितलं, काल कॉन्फरन्सवर घेतलं म्हणून सांगितलं ना. आधी सांगितली होती का? तर मग तो व्यक्ती मला करन का जवेड? तू ऑफिसली मला फसवत आहेस ना, तू बी स्वतः फसवत आहेस तर मला बी फसवत आहेस. साहिल, तू एक काम कर, हिला डिस्कनेक्ट कर बरं सध्या 2 मिनिटासाठी. थोडा वेळ बोलू द्या ना मग. मी हात जोडून विनंती करतो, माझ्या फॅमिलीला मेसेज करायचा नाही यार तू साहिल, प्लीज. तू फोन ठेव, तू मला ब्लॉक कर, मी आपलं बघेन मी काय करायचं आहे ते. ठीक आहे, पण तू माझ्या मी काही करेन, तू ठेव फोन, ठेव, ब्लॉक कर. काही कसं करशील तू? काकाजी बोला. काकाजी हॅलो. नाही होणार. रडू नको प्लीज. मी काय म्हणलो, घरी गेल्यावर मला फोन करतो. तन्मयला फोन करून पोहोचलो, रूमवर पोहोचलो आता. हॅलो. हा पोहोचलो. पोहोचला का? हो पोहोचलो. तन्मयला फोन करून तू पहिले शांत होऊन फोन कर बरं मला तू. ठीक आहे, मी आता गाडी चालवत आहे. ओके. तू रडत काय पण? हॅलो. तन्मयला फोन करू का? पोहोचलास का तू? नको करू. मग पोहोचलास का घरी? हा 90 वाजा लागल गावी नेऊन तो. 90 लागते ते जमा आहे आम्हाकडे. बाजार पाणी घे. ठीक आहे ना. साहिल, तू घरी जा पहिले, फ्रेश हो, हात पाय धु. पोहोचलो. घरी गेल्यावर फोन कर बरं साहिल मला थोडसा. पोहोचलो, मी बाहेर आहे बस. गेट जवळ आहे, हॉस्टेलच्या गेट जवळ आहे बसून मी. बरं चला बोला तुम्ही, मग मला फोन करा.
हॅलो. रडणं बंद कर आधी. काहीच नाही सांभाळू शकत आहे मी स्वतःला. मी काय करू. चल. कालपासून एवढी हालत करा बाई काही समजत नाहीये मी. गाडी नाही का? नाही बोंबलत नाही काढ. नाही का बोल. प्लीज रडणं बंद कर आधी. ओय, रडणं बंद कर. मी घरी आली थांब करते. प्लीज प्लीज माझ्यासाठी फक्त प्लीज रडणं बंद कर 2 मिनिट. थांब थोडं मी करते. मी येतो वैष्णव साईल सोबत.